रात्रभर तापानं फणफणत असताना पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बोंबलं थेंडायला जाणारातला मी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शेऱ्या. स्वतःच्या हातात जीव नसल्यामुळे मित्राच्या त्यात गाडी देऊन निघालो कराडला. कारण आपल्याला घ्यायची होती कपडे आणि केस पण कापायची होती. आधी म्हणलं केस कापून घ्यावी, तेव्हा जरा ड्रेस घातल्यावर खट्ट मध्ये दिसल आणि त्या डोळा आपलं गांजा फुकल्यासारखं लाल भडक झालेलं. आरशा पुढे म्हणलं आता लय बघायला नको, नाही तर स्वतःचीच मापं निघतली. मग तिथनं डायरेक्ट गेलो कपडे घ्यायला. तिथं गेलो पण 101 ताल मारून शेवटी बॅगी पॅन्ट आणि गुलाबी ड्रेस घेतला. आता कॉम्बिनेशन कसं वाटलं तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यात घरी जायच्या टायमिंगला चहाचं टायमिंग झालेलं, त्यामुळे म्हणू लागले चहा पिऊन जावे इथनं. तिथनं डायरेक्ट घरी जाऊन डायरेक्ट ब्लँकेट घेऊन झोपलो, कारण दिवसभर गार वाऱ्यात हिंडल्यामुळे डोकं लयच दुखायला लागलेलं. घरी जाऊन नुसता झोपलेलो, तेवढ्यात हायसा उठलो, कारण जोडीदारच कॉल आलेला. म्हणणार बाहेर पाऊस पडला, आपल्याला गाडी फिरवायचा आहे, त्याचा व्हिडिओ करायचा आहे. आणि त्यात भाऊ नसल्या खतरनाक ड्रिफ्ट मारल्या त्याचा व्हिडिओ पण तसा शेवटच झाला या. ते आपल्या दुसऱ्या अकाउंटवर जाऊन चेक करा. तिथनं संध्याकाळी गेलो तो कराडला, कारण एक आपल्या हॉस्टेलवर मेंबर आहे, त्याच्याकडे जरा काम होतं. ते काम झालं निघालो घराच्या दिशेनं. आणि आवाजच घ्या जरा समजून, कारण घसा लयच बेकार आपला बसलाय. त्यामुळे 2-4 दिवस झाला आपल्याला काय ब्लॉग पण टाकता आला नाही. आणि त्यात नवीन कपडे घेण्यामागचं कारण म्हणजे आपला आलाय बर्थडे. आता कमेंट मध्ये तेवढी कोणी पार्टी तेवढी मागू नका, पार्टी काय द्यायला येईल पण 10K फॉलोअर्स झाल्यावर. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.